राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव बसवंत तसेच राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 5 जून 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज इथे कांद्याच्या भावामध्ये काय नेमका बदल आहे का, याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे आज 1547 वाहनांचा लिलाव हा झाला. 900 रुपयापासून 2786 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदा विकलेला आहे. तर सरासरी कांद्याचा भाव 1650 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे विकलेले आहेत. तर गोल्टी 400 रुपयापासून 1140 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर सरासरी 750 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीचे बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, आता कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तर इकडे राहुरी येथे 42,564 कांदा गोण्यांची आवक ही आज आलेली होती. यामध्ये 1 नंबर प्रतीच्या 10,212 गोण्या 1,305 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेल्या आहेत. तर 24,728 गोण्या 805 रुपयापासून 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकलेल्या आहेत. तर 7,501 गोण्या 100 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेल्या आहेत. तर गोल्टी 100 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेली आहे. आज राहुरी येथे जास्तीत जास्त 53 कांदा गोण्यांना 1,905 रुपयापासून 2,105 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज राहुरी येथे निघालेला आहे. मित्रांनो, आता मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर राहुरी येथे कांद्याचे बाजारभाव आपल्याला थोडेसे आज कमी झालेले दिसून येत आहेत. कारण आज 2 नंबर प्रतीचे जे काही कांदे आहेत त्या कांद्याचे बाजारभाव त्या जे काही आज तिथे गोण्यांची आवक ही राहुरी येथे आलेली होती. जी आवक होती 42,564 गोण्यांची, त्यापैकी 2 नंबर प्रतीच्या 24,728 गोण्या ह्या होत्या. म्हणजेच जवळपास अर्ध्या गोण्या म्हणजेच अर्धा माल हा 8 रुपयापासून 13 रुपये किलोपर्यंत आज राहुरी येथे विकलेला आहे. तर 1 नंबर प्रतीच्या गोण्या ह्या आज कमी विकलेल्या आहेत. म्हणजे थोडासा बाजारभाव आज राहुरी येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कमी झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.